विधिमंडळामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकींचा मुद्दा अत्यंत गाजताना पाहायला मिळतोय। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आता जवळपास 12 अर्ज जे आहेत ते विधिमंडळामध्ये दाखल झालेले आहेत। आता ही संपूर्ण विधान परिषदेची निवडणूक जी आहे ती अपक्ष आणि इतर छोट्या आमदार जे आहेत त्यांच्या मदारावरती अवलंबून असणार आहेत। आपल्या सोबत राज्याच्या विधिमंडळामध्ये MIM या पक्षाचं नेतृत्व करणारे दोन्ही आमदार आपल्या सोबतच मुफ्ती सईद सर आणि त्याचसोबत आपल्या सोबत शाह फारूक अनवर सर आहेत। तुम्ही मालेगाव सिटीमधनं तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह करता आणि तुम्ही धुळ्यामधनं रिप्रेझेंटेटिव्ह करता सिटीमधनं। दोन मतं आहेत तुमच्याकडे, ती दोन मतं कोणाच्या पारड्यात जाणार? तुम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा देणार आहात की महायुतीला? अभी 5 जुलाई को जितने लोगों ने नॉमिनेशन फॉर्म दाखिल किया है, अगर उसमें से कोई अपना नाम वापस ले लेता है तो इलेक्शन बिन विरोध हो जाएगा। अभी तक हमसे किसी ने ऐसे डायरेक्ट अप्रोच नहीं किया कि हमने किसको वोट देना है। हमारी पार्टी है और हमारी पार्टी की एक पॉलिसी है, उस पॉलिसी के तहत जिन लोगों को हमारे वोट की ज़रूरत है वो हमारी पार्टी के जिम्मेदारों से बात करें। पार्टी का जो आदेश होगा उस आदेश का हम पालन करेंगे। पर शाह फारूक अनवर जी, आप देखेंगे तो MIM जो है वो पूरे राज्य में इंडिपेंडेंट इलेक्शंस का खड़ी लड़ रही थी पूरी, और MIM के खिलाफ इस महाविकास आघाड़ी ने भी उम्मीदवार दिए थे और महायुति ने भी उम्मीदवार दिए थे। इसलिए आप दोनों का 2 नंबर्स है, मतलब 2 नंबर्स बहुत इंपॉर्टेंट है कि विधान परिषद में किसको गिरेंगे, क्योंकि महाविकास आघाड़ी ने अभी तीसरा उम्मीदवार भी दिया। आता कसं आहे की 5 तारखेला कोणी जर उमेदवारी मागे घेऊन घेतली तर साहजिकच आहे, आपल्याला माहीत असेल की निवडणुका होणार नाही आणि आतापर्यंत आमची कुठली ट्रेडी ठरलेली नाही। आमचे जे बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब आहे त्यांच्या आदेशाप्रमाणे आमचं हे सगळं चालतो। मागच्या वेळी सुद्धा जे आमच्या अध्यक्षांनी आम्हाला आदेश दिला होता त्याप्रमाणे आम्ही तटस्थ राहिलो किंवा कोणाला मतं दिली। आता सुद्धा जे आमचे असद ओवैसी साहेब आम्हाला ऐनवेळी आम्हाला जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही नक्कीच करू। परंतु आपण पाहिलं की औरंगाबाद लोकसभा निवडणुकीमध्ये तुमचे जे नेते आहेत इम्तियाज जलील त्यांच्या विरोधात देखील महाविकास आघाडीने उमेदवार जो आहे तो उभा केलेला होता आणि महाविकास आघाडीची एक अपेक्षा आहे, इतर माध्यमांसमोर बोलतात की MIM ची मतं देखील त्यांच्या पारड्यात पडतील असं त्यांचं मत आहे। नाही, आता कसं आहे, आमच्या विरोधात कोणी उमेदवार उभा करू शकतो आणि तिथे इम्तियाज जलील साहेबांसमोर फक्त महाविकास आघाडी नाही तर महायुतीचा सुद्धा उमेदवार होता आणि त्यामुळे आम्हाला कोणाशी काहीच घेणं देणं नाही। आम्ही फक्त असदुद्दीन ओवैसी साहेबांच्या आदेशानुसार चालतो। असदुद्दीन ओवैसींसोबत संपर्क साधल्यास त्यांचा जो निर्णय असेल तो तुम्ही मान्य कराल, परंतु तुम्ही या विधिमंडळामध्ये गेल्या 5 वर्षांपासून काम करतात, बरोबर? त्यामुळे तुमचा जो संबंध आहे त्या संबंधाचा तुमच्यावरती परिणाम होणार का या सगळ्या मतदानामध्ये? नहीं, 5 साल में 2.5 साल महायुति की सरकार थी, अब महाविकास आघाड़ी की सरकार थी, अभी महायुति की सरकार है। हमने तो 5 साल दोनों पार्टियों के साथ रह करके गुजारा है। हमने पीछे भी वोटिंग करने की जो बात थी, हमारे MIM के कौमी सदर बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब ने जो आदेश हमको दिया था उस आदेश के मुताबिक हमने पीछे काम किया है। हमको अगर उन्होंने तटस्थ रहने के लिए कहा तो हम तटस्थ रहे, वोटिंग करने के लिए कहा तो हमने वोटिंग की। अब इस वक्त जो है हम इंतज़ार कर रहे हैं, 5 तारीख के बाद ही सूरत हाल वाज़े होगी कि इलेक्शन होगा या नहीं। अगर इलेक्शन होता है तो इलेक्शन में हमें क्या करना है, हम पार्टी की गाइडलाइन क्या उसका पालन करेंगे। पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर बसल्यापासून मुस्लिम समाजामध्ये एक वेगळ्या आकस भावनेने बघण्याचा दृष्टिकोन झाला आहे। त्या पद्धतीचं निवडणुकीचं कॅम्पेनिंग सुद्धा जे आहे ते महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीकडनं करण्यात आलेलं होतं। त्यामुळे तुम्ही देखील मुसलमान समाजामध्ये तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह करता आहात आणि त्यामुळे तुम्ही यंदाचं तुमचं निवडणुकीचं मतदान जे आहे ते महाविकास आघाडीच्या पारड्यात तुम्ही टाकू शकता। हे बघा, आम्ही याच्यापूर्वी कधीच आपण सुद्धा बघितलं नसेल तर कुठला एका पंतप्रधानांनी एका विशेष समुदायांबद्दल एवढे घाणेरडे शब्द वापरले होते आणि त्याच कारण आहे, त्याच कारणामुळे जे हे 400 पार सांगत होते त्यांचे 300 सुद्धा झालेली नाही आणि कुठलाही एका समुदायाला दाबायचा आणि त्याचा विरुद्ध काही करायचा
हे योग्य नाही. जनतेने त्यांना त्याचा बरोबर धडा शिकवलेला आहे आणि आम्हाला तरी आता अशी खात्री आहे की यापुढे मोदीजी तर काय ते दुसरा कुठलाही नेता एका विशिष्ट समुदायांविरुद्ध काही बोलेल अशी आम्हाला याचा राग मग तुम्ही ह्या विधान परिषदेच्या निवडणुकीत व्यक्त कराल का तुमच्या मतदानातून? हे बघा, आम्ही हे आमचे गटनेते आहे. आम्ही पहिले आपल्याला स्पष्टपणे सांगून दिलेलं आहे की आमचा एक प्रोटोकॉल असतो आणि आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे तेच निर्णय घेतात आणि त्यांचा जे निर्णय आहे त्याचप्रमाणे आम्हाला ते करायचं असतं. मुफ्ती मोहम्मद सईद सर, तुम्ही आता आंदोलन केलं जवळपास मुफ्ती इस्माईल सर, तुम्ही आता दीड तास आंदोलन केलं तब्बल. धुळे महानगरपालिकेमध्ये जी करवाढ आहे ती करवाढ थांबवावी, रद्द करावी अशी तुमची मागणी होती. मुख्यमंत्री तुम्हाला स्वतः भेटले, त्यांनी काय आश्वासन दिलं? उन्होंने प्रधान सचिव को फ़ोन करके ये बात कही कि धुळे मालेगांव जो प्रॉपर्टी टैक्स बढ़ाया गया है और हमने उसकी डिमांड की थी कि ये जितना इजाफा किया गया इसको रद्द किया जाए, तो उन्होंने आदेश दिया कि इसको जो है स्थगित किया जाए. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते मुफ्ती इस्माईल आणि त्यासोबत शाह फारुख अनवर, जे MIMचे महाराष्ट्रातले विधिमंडळातले 2 आमदार आहेत. त्यांची 2 मतं या विधान परिषदेच्या निवडणुकीत अत्यंत निर्णायकारक ठरणार आहेत. गेल्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये ते दोन्ही आमदार जे आहेत ते तटस्थ राहिलेत, परंतु यंदा मतदान कोणाच्या बाजूने करावं या सगळ्या संदर्भात आम्ही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांच्याशी चर्चा घेऊनच आम्ही निर्णय जो आहे तो घेणार आहोत, असं या दोन्ही आमदारांचं मत त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.